नमस्कार. भूमातेचे रक्षण करूया या अभियानामध्ये आपले स्वागत आहे. शेती हा आपला परंपरागत व्यवसाय आहे, पण आज शेतीमध्ये अनेक समस्या वाढल्या आहेत. शेती परवडत नाही, याला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन करतो. पण आज सद्य परिस्थितीमध्ये पशुपालनात सुद्धा समस्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये जनावरांची तब्येत वारंवार बिघडते, चाऱ्याचा खर्च वाढतोय, दूध कमी येते, फॅट कमी येते. मग यावर उपाय काय ते पाहूया. नमस्कार नाना. अरे रम्या, ये. काय चाललंय नाना? अरे काय चालणार, शेती परवडत नाही म्हणून 4 जनावरं पाळली. म्हटलं यातून काहीतरी 4 रुपये राहतील, पण ते पण तोट्यात चाललंय. काय झालं? अरे रम्या, जनावरांचा सांभाळायचा खर्च परवडाना. म्हणजे? अरे त्यांच्या चाऱ्याचा खाद्याचा दर वाढलाय. जनावरं सारखी आजारी पडतात. दवाखान्याचा खर्च बी वाढलाय आणि दूध बी कमी निघतंय, फॅट बी कमी लागत्या. काय करावं काय सुचना झालंय बघ. नाना, आपण जोपर्यंत जनावरांना समजून घेत नाही तोपर्यंत असंच चालणार. म्हणून आपण पहिल्यांदा जनावरांना समजून घेऊ. म्हणजे काय? बघा नाना, कोणत्याही दूध देणाऱ्या जनावरांना जो चारा देतो तो अत्यंत महत्वाचा आहे. पूर्वी लोक आपली जनावरं माळ रानावर, डोंगरावरती, दर्याकापारींनी चारण्यासाठी घेऊन जायचे आणि तिथे जनावरे विविध वनस्पती खायच्या. त्यात वनौषधी पण असायच्या, त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असायची. जनावरे फार कमी आजारी पडायची, दूध मात्र जास्त द्यायची. पण आज जनावरांना स्वतःच्या रानात पिकवलेला आणि त्यात पण वारेमाप रासायनिक खते घालून तयार केलेला चारा खायला घालतो आणि तो रासायनिक युक्त चारा असल्याने जनावरांच्या तब्येतीवर फार मोठा फरक पडतो. आता मला सांगा, आपण जो पण चारा देतो तो धुवून स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करून देतो का? नाही. मळ्यात जायचं, वैरण काढायची, बिंडा बांधायचा आणि गाडीवर घरी आणायचा. बरोबर. आपण वैरण मळ्यातून आणताना ती रस्त्यात लोळवत आणतो. मग ती चिखल असेल, घाण पाणी असेल, त्यावर धूळ माती बसते. मग ते आपण धुवून स्वच्छ करून घालतो का? नाही, ती तशीच कापून त्यांना घालतो. अहो नाना, आपण माणसं आपल्या आवडीनुसार, चवीनुसार चांगल्या दर्जाचे अन्न खातो, पण जनावरं माणसांसारखी निवडून खात नाहीत. आपण जो चारा खायला घालतो तोच त्यांच्या पोटात जातो. नाना, जर माणसाच्या पोटात अस्वच्छ खराब अन्न जर पोटात गेलं तर काय होईल? अरे रम्या, माणसं आजारी पडत्याल, त्यांना पचन होणार नाही, काम करू वाटणार नाही, झोपून राहत्याली. अगदी बरोबर नाना. जनावरांच्या बाबतीत अगदी सेम असंच घडतं. जनावरे चारा मुखावाटे घेतात, पोटात गेल्यावर त्याचे पचन चालू होते, पचन झाल्यावर त्याचे दुधात रूपांतर होते व उरलेले शेण व मूत्र होऊन बाहेर पडते. पण जनावरांच्या शरीरात जर रासायनिक युक्त अस्वच्छ खराब अन्न गेलं तर त्यांच्या शरीराचा पीएच बिघडतो. पीएच म्हणजे काय र? नाना, साध्या भाषेत समजावून सांगतो. जर आपले पोट बिघडलं असेल आणि आपल्यासमोर चमचमीत खायला आलं तर आपण खातो का? नाही. प्रथम आपल्या पोटाची बिघडलेली पचन संस्था डॉक्टरकडून बरी करून घेतो. तसंच जर जनावरांचा पीएच बिघडला तर पचन संस्था बिघडते. पीएच किती असावा? बघा नाना, तज्ज्ञांच्या मते जनावरांचा पीएच हा 7 ते 7.5 असावा. जर 7च्या खाली आला तर त्याला ऍसिडॉस म्हणतात आणि 7.5च्या वर गेला तर त्याला अल्कलोसिस म्हणतात. यामुळे काय होतं र? नाना, यामुळे तर शरीरात सर्व अडचणी निर्माण होतात. जनावरांचे वजन कमी होते, खाद्य कमी खाते, पचन होत नाही, कॅल्शियमची मात्रा कमी होते, पेशींना ऑक्सिजन मिळत नाही, वेळेवर माझावर येत नाही, भाकड काळ वाढतो, जनावरे उलटण्याचे प्रमाण वाढते, 2 वितातले अंतर वाढते, वार किंवा जार न पडण्याची समस्या तयार होते, मायंग बाहेर येते, शरीरात अन्नघटकाची कमतरता तयार होते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, जनावरे वारंवार विविध आजाराला बळी पडतात आणि या सर्वांचा परिणाम म्हणून दूध उत्पादनात घट होते, फॅट कमी लागते, SNF कमी मिळतो. अरे देवा, तरी म्हणलं माझ्या जनावरांचं शेण चरबट पातळ का होते आणि त्याचा वास का येतोय? नाना, जर जनावरांचे शेण घट्ट नसेल आणि त्याला दुर्गंधी येत असेल तर समजून जायचे की जनावरांचे पचन होत नाही. अरे मग यावर उपाय काय? चारा बदलायचा की जनावरं? नाही नाना, चारा किंवा जनावरे बदलून प्रश्न मिटणार नाही. तर यावर आपल्याला उपाय करावा लागेल. ते कोणता? GP बायोफर्टच्या हरिक्रांती कंपनीतील शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनातून जनावरांसाठी हर्बल प्रोडक्ट मिल्का आणि पॉलिवेट तयार केले आहे.
त्यामध्ये उच्च प्रतीचे कॅल्शियम ग्लुकोनेट तसेच जनावरांसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे विटॅमिन्स, अन्नघटक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अश्वगंधा, ॲलोवेरा, मोरिंगो, नीलोफर, शतावरी यासारख्या आयुर्वेदिक वनौषधी या सर्वांचे संतुलित प्रमाण आहे. तुमच्याकडच्या कोणत्याही एका जनावराला सलग 3 महिने वापरून बघा. तुमचे जनावर अत्यंत निरोगी होईल. तुमच्या जनावरांच्या देखभालीचा खर्च पण कमी होईल आणि तुमचा आर्थिक फायदा होईल. अरे रम्या, तू तर माझे डोळे उघडले. आता लगेच मला मिल्का वापरायला दे. बघितलं, जनावरांची योग्य काळजी घ्यायची असेल तर जीपी बायोफर्टच्या हरी क्रांतीचे मिल्का आणि पॉलिवेट प्रोडक्ट वापरून खात्री करा. तुम्ही ही माहिती समजून घेतली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.